श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली या चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत व अभिनंदन आहे. आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आले, लहान मुलांनी स्वामीची नित्य उपासना आणि सेवा कशी करावी. कारण की आजची जो परिस्थिती आहे, आजचा जो काळ आहे तो कलियुग आहे. कलियुगमध्ये जर माहेरघर कोणी करून ठेवलंय ना, तर ते करून ठेवलंय भ्रष्टाचार आणि व्यभिचारांनी. जेवढे पण सुख विचार आहे, हे सगळे काही या कलियुगमध्ये पनपून राहिले. म्हणून यावेळेस आपल्या मुलांना संस्कार देण्याचं काम खूप मोठं करणं एक आईवडिलांची खूप मोठी जिम्मेदारी होऊन गेली आहे. या सगळ्यातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं, हे सगळ्यात मोठा त्या आईवडिलांसमोर प्रश्न आहे, ज्याने की आपलं घर व्यवस्थित राहे आणि आपले मुलं व्यवस्थित राहा जीवनामध्ये. म्हणतात ना, संस्काराचा मूळ पाया जो आहे तो आहे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त असती ना, तर नियम घालून घेतले तर नाही, तर मग कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जर मुलांनी मोठ्यांनी शिस्तेचं कोटकर पालन केले ना, तर आध्यात्मिक प्रगती लवकर होते. त्यासाठी लहानपणीच मुलांना शिस्तीचे संस्कार बाळमनावर प्रभाव टाकणं खूप जास्त जरुरी आहे. जर घराचे आपल्याला घरपण आणि सत्यम शिवम सुंदरम करायचे असतील ना, तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्याचे आदर करणे हे सर्व करता आले पाहिजे. आपले वळण, आपले शिस्त पाहून हे सगळं काही आपले मुलं त्याचे अनुकरण करतात. आणि असं खरंच झालं ना, की त्यांनी अनुकरण केलं, सगळं काही व्यवस्थित राहिलं ना, तर घराचा घर पण कुठेच जाणार नाही. त्या भिंतीनं राहून ते घर राहिले. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आले की आपल्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये लहान मुलं असतात आहे. आणि लहान मुलांना जर सुरुवातीपासून स्वामी सेवा कळून गेली ना, तर खरंच त्यांचं जीवन धन्य होऊन जातं. लहान मुलं असले तर त्यांना नुसतं सांगावं की आपण आपल्या गुरुला नमस्कार करावा. लहान मुलाचे मन संस्कारक्षम होण्याकरता आपल्याला अगदी छोट्या प्रमाणात त्यांना स्वामी सेवा करायला सांगावे. लहान मुलाचं जर शिक्षणाचा कमरा असेल या त्यांचा टेबल असेल, तर त्या टेबलावर स्वामींची एक तस्वीर लावावी आणि त्यांना म्हणावं, हे आपले गुरु आहे. सकाळी उठल्यावर त्यांना सांगावं की स्वामीला नमस्कार करा आणि धन्यवाद द्या की तुम्ही आजची मला सकाळ दाखवली. स्वामी, खूप छान सकाळ आहे माझ्याकरता, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर आहे ना, म्हणून मी निश्चिंत झोपलो. हे मुलांना शिकवावं. सकाळी अंघोळ केल्यानंतर स्वामी चरणी पुष्प अर्पित करून जेवढे पण घरामध्ये वडीलधारी आहे त्यांना सगळ्यांना मोठ्यांना नमस्कार करायला सांगावा. जर लहान मुलाला बोलता येत असेल तर त्याला सांगावं की तू 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र बोल, ज्याने की खूप मोठा त्याच्या जीवनामध्ये फरक पडेल. जर तो शाळेत जात असेल, कुठे बाहेर जात असेल, तर त्यांना सांगावं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी माऊली, तुम्ही आमच्याबरोबर बाहेर चला, आमच्याबरोबर शाळेत चला. त्यांनी काय होईल की मूल जिथे पण जाईल तिथे ते पाठीशी त्यांच्या बरोबर उभे राहतील. जेव्हा मुलगा अभ्यासाला बसत असेल तर त्याला सांगा की अभ्यासाला बसण्यापूर्वी डोळे मिटून श्री स्वामीचे तू ध्यान कर. आपल्या लहान मुलाला सांगावं, श्री स्वामी समर्थ मंत्रोच्चार करून अभ्यासाला सुरुवात कर. जर ही सुरुवात केली ना, तर बाळाचं मन खूप स्थिर राहिले. आणि जेव्हा मन स्थिर राहिले आणि तो अभ्यास करेल, तर नक्की त्याची बुद्धी तीक्ष्ण होईल, छान होईल, तो पुढे वाढेल. जर एखादा विषय त्याला समजमध्ये नसेल, तर तेव्हा त्यांनी स्वामीचे स्मरण करून परत एकदा त्या विषयाला वाचावे. तर तिचा जो पण तिढा असेल, जो पण त्याच्यासमोर समस्या असेल, ती पण सुटेल आणि त्याची बुद्धी तीक्ष्ण होईल. जेव्हा मुलगा परीक्षाला जात असेल तेव्हा त्यांना सांगावं, स्वामीचे स्मरण कर, तर तुझा पेपर खूप चांगला जाईल, तुला यश मिळेल, तुला द्विगुणित यश होऊन तू घरी येशील. म्हणून लहान मुलांना हे सांगावं. जमल्यास सकाळी 11 वेळा, संध्याकाळी 11 वेळा हा स्वामी समर्थ मंत्र बोलायला मुलांना सांगावं. रात्री झोपताना स्वामींना नमस्कार करून झोपावे, जेणे की शांत चित्ताने झोप लागेल बाळाला. जर जमत असेल तर लहान बाळांना पौर्णिमा किंवा गुरुवारी आपल्याजवळ मठ असेल
तिथे घेऊन जावं, स्वामी सेवा करायला सांगावे, त्यांना पुष्प अर्पण करायला सांगून नमस्कार करायला सांगावं. ज्याच्या कारणाने काय, जेव्हा तो मठात जाईल तर तिथे त्यांना पुष्कळ लोक भेटतील. पुष्कळ लोकांना पाहून त्याच्या मनात, कारण की प्रत्येकाचा व्यवहार वेगळा वेगळा असतो, तर प्रत्येकाच्या व्यवहारावर पाहून तो मुलगा सुद्धा काही ना काही शिक्षण घेतो. मुलांनी स्वामीची प्रार्थना करायला हवी. आज मी लहान मुलांकरता एक छोटीशी प्रार्थना सांगते. स्वामी, मला चांगली बुद्धी द्या, विद्या द्या, अभ्यास करण्याची शक्ती द्या. मला खूप मोठा होऊ द्या स्वामी. मला तुम्ही विनम्र बनवा, आज्ञाधारक बनवा, स्वाभिमानी, अहंकारहीन आणि दयाळूवान बनवा. माझ्याकडून सर्वांची सेवा होऊ द्या. मी कोणाचं मन न दुखवू ही क्षमता मला द्या. सर्वांना सुखी ठेवा देवा, सर्वांचे कल्याण करा. माझ्यावर सदैव तुमचा आशीर्वाद बनला राहू द्या आणि सदैव माझ्या पाठीशी उभे राहा. सदैव तुमचा हात माझ्या डोक्यावर राहू द्या. श्री स्वामी समर्थ. जर जमेल तर पालकांनी ही प्रार्थना आपल्या मुलांना शिकवावी. ज्यांनी हे मुलं शिकतील आणि त्यांनी ही प्रार्थना रोज बोलली तर निश्चित त्यांच्यामध्ये खूप परिवर्तन होईल. आणि लहानपणापासून जर मुलांनी ही प्रार्थना सुरू केली तर त्यांच्यामध्ये एक वेगळंच वळण लागेल, एक वेगळंच त्यांच्यामध्ये येईल. कारण की आजची जी परिस्थिती आहे, प्रत्येक मनुष्य एक स्वार्थी बनून उभा आहे. कोणाला कोणाचं काही नको, कोणाला कोणाशी काही मतलब नाही आहे. कोणी पडलं धडलं तरी उचलायचं नाही, दुरून चाललं जायचं. अशा वेळेस कोणी ना कोणी असं हवं जे या स्थितीमधून सगळ्यांना बाहेर काढेल. तर आजच्या मुलांना जर आपण ही वळण दिली तर निश्चित खूप परिवर्तन होईल आणि या कलियुगमध्ये एक मुलगा आपला देव बनून उभा राहून जाईल सगळ्यांची सेवा करायला. तर श्री स्वामी समर्थाची हे जर आपल्याला आवडलं असेल, लहान मुलांनी स्वामीची नित्य सेवा आणि उपासना कशी करावी, तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे जे प्रार्थना आहे दुसऱ्यांकडे जाईल, दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल, तर निश्चित हे प्रत्येक लहान मुलांमध्ये एक आत्मविश्वास जागेल. आणि जेव्हा मुलांमध्ये आत्मविश्वास जागला तर मुलांना कोणी थांबवू नाही शकत पुढे वाढण्याकरता. मुलगा स्वतःहून पुढे वाढेल आणि आपल्याला सुद्धा कोणत्याही प्रकारचं हे नसेल, मनाला चिंता नसेल, कारण की आपल्या मनात राहिले की श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या जवळ उभे, त्यांचा हात माझ्या मुलांच्या डोक्यावर आहे, कारण की माझ्या मुलाने त्यांना गुरु मानलाय. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रचिती आलेली आहे, तर या प्रचितीमुळे आपल्या सगळ्यांना स्वामींवर विश्वास आहे. हाच विश्वास आपल्या मुलांमध्ये जगू द्या आणि मुलांचं कल्याण होऊ द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे की माझे पुढचे प्रचिती जे आले ते व्हिडिओ आपणास पोहोचतील. याच्या पहिले पण मी व्हिडिओ टाकले जे मला प्रचिती आली आहे, खूप थरथराट करणारी प्रचिती माझ्याजवळ आलेली आहे. तर हे व्हिडिओ आपण शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या व्हिडिओला पूर्ण ऐकलं म्हणून आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्या मुलांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळू दे ही मनापासून विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.